श्रमिक नगर गंगासागर परिसरात ड्युप्लेक्सच्या चेंबरमध्ये अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने पिल्लास बाहेर काढण्यात आले. सकाळी महिलांना सतत मांजरीचा करुण आवाज येत असल्याचं जाणवल्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांसह शोध सुरू केला. तपास केल्यावर हा आवाज एका घराच्या पाण्याच्या पाईपमधून येत असल्याचं स्पष्ट झालंय. घटनेची माहिती मिळताच कल्पेश कांडेकर यांच्यासह नागरिकांनी प्रथम पाईपमधील अडथळा हटवला. त्यानंतर चेंबरचे झाकण काळजीपूर्वक उचकटण्यात आले. पिल्लू चेंबरच्या खोल भागात घुसले असल्याने हे काम अत्यंत नाजूक आणि धैर्याची परीक्षा पाहणारे होते. अखेर सुमारे काही वेळाच्या प्रयत्नानंतर पिल्ला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आज प्रभाग क्रमांक 9ची इतकी दुर्दैवी अवस्था आहे की चेंबरमधून पाणी तुंबलेलं आहे. पॉज करतो, थोडं लांब घे फक्त हे नाही कडे. आज प्रभाग क्रमांक 9ची ही एवढी घाणेरडी अवस्था आहे की हा ड्रेनेजची जी लाईन आहे, चेंबरची जी लाईन आहे ती तुंब भरून वाहत आहे, बघत आहात तुम्ही. आणि त्याच्यात आळ्यासुद्धा झालेल्या आहे. तरी प्रशासनाचं कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. इथल्या नागरिकांना दवाखान्यासाठी सामोरे जावं लागतं आहे. मलेरियासारखे आजार होऊ राहिले तरीसुद्धा प्रशासन एवढं गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे तर ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. कोणत्या जरी राजकीय व्यक्तीचा फोन आल्याशिवाय काही काम करायचंच नाही असं या प्रभाग क्रमांक 9मध्ये चालू आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नागरिकांच्या समस्यांवर कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लागला पाहिजे. याच्यासाठी मी आता नगरपालिकेला आता अर्ज देण्यासाठी चाललेलो आहे. सुटका होताच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. यावेळी संतोष जाधव, प्रतिभा फुसे, गोरख थोरात, दीपाशी देवरे, किशोर देवरे आदींसह नागरिक उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.